शासनाच्या वतीने परमिट रूमवर 5% वॅट शासनाने 10% केला। यामुळे किमतीत असमतोल वाढलेला असून ग्राहक परमिट रूम पासून दुरावलेत आणि तो वाईन शॉप मधून खरेदी करून अवैध ठिकाणी म्हणजेच ढाबे, चायनीज ठेले, अंडागाडी, सावजी, भोजनालय, सार्वजनिक पार्क रस्त्यावर गाडी पार्क करून येथे मद्यप्राशन करतात। यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय। अवैध ठिकाणी अवैध माल सुद्धा विकला जातोय। यामुळे शासनाच्या महसुलाचं नुकसान होतं। याचा विरोध रोजी नागपूर जिल्हा रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशनने या दिवशी नागपूर जिल्ह्यातील पूर्ण परमिट रूम दिवसभर बंद ठेवले होते। धरणे आंदोलन आणि निदर्शनं सुद्धा केली होती। त्याच पार्श्वभूमीवर गोंदियात सुद्धा शासनाने परमिट रूमवर लावलेल्या 10% वॅट हटवावं, वाढवलेली 15% नूतनीकरण फी कमी करावी आणि उत्पादन शुल्कात 60% केलेली भरमसाठ वाढीवर अशा विविध मागण्यांना घेऊन गोंदिया जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला असून त्याच पार्श्वभूमीवर गोंदियात सुद्धा शासनाने परमिट रूमवर लावलेल्या 10% वॅट हटवावं, वाढवलेली 15% नूतनीकरण फी कमी करावी आणि उत्पादन शुल्कात 60% केलेली भरमसाठ वाढीवर मर्यादा आणावी अशा विविध मागण्यांना घेऊन गोंदिया जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। या संबंधात जिल्हाधिकारी यांना निवेदन सुद्धा देण्यात आलं। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। याच्यामध्ये काय 2022 पूर्वी गोंदिया जिल्ह्यात फक्त 176 लायसन्स होते। शासनाने मागील 3 वर्षात अंदाजे 150 ते 200 नवीन लायसन्स दिलेले आहेत। ते नवीन लायसन्स ज्यांनी घेतलेले आहेत त्यांच्या आता इन्व्हेस्टमेंट करून सध्या ते सुरू झालेले आहेत। 2 महिने 4 महिने 5 महिने त्यांना झालेले आहेत। आता हा एवढी दरवाढ केल्यावर बारमध्ये कस्टमर येणारच नाही। मग बार कसं चालेल? त्यांच्या इन्व्हेस्टमेंट संपूर्णपणे डुबला। ते तरुण बेरोजगार आहेत ज्यांनी शेती विकून किंवा काहीतरी आपला इकडून तिकडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केलेला आहे। अशा प्रकारे जर त्यांनी इतकी दरवाढ केल्यानंतर बारमध्ये कस्टमर येणार नाही, बार चालणार नाही। लोक काय करणार की इकडून तिकडून डुप्लिकेट दारू घेणार, ढाब्यावर सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन मस्ती करतील, सुरक्षा व सुव्यवस्था खराब होईल। याच्याकरता आम्ही शासनाला विनंती करीत आहेत की 15% टॅक्स कमी करण्यात यावा, वॅट कमी करण्यात यावा, अन्यथा आमचं आंदोलन समोर आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहील। बस बाबा कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे, काय मागणी करायचं निवेदन? जे महाराष्ट्र शासनाद्वारा आम्हाला 10% जे परमिट रूमचा टॅक्स लागलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही गोंदिया जिल्हा बार असोसिएशन सगळ्यांनी मिळून जरी एक पत्र निवेदन दिलेलं आहे की आमचे जे बार असोसिएशनमध्ये जे बार दिलेले आहे त्याला कमीत कमी 25 ते 30 लाख रुपये लागतात आणि जे फीस आहे कमीत कमी 5 ते 7 लाख रुपये आम्हाला फीस लागतात। सर्वप्रमाणे जे टॅक्स आम्ही भरतो, पण जे 10% टॅक्स लागलेलं आहे ते आमच्यावर बोज चाललेला आहे। असं लागतं की आम्हाला बार बंद करावं लागतील, कारण की आम्हाला जे खर्च आहे जे आम्हाला विकण्याचे जे दारू विकतात त्यामध्ये टॅक्स लागला तर आम्हाला वाचणार काय? आम्ही कसं धंदा करू? यासाठी याच्या विरोधात आम्ही सर्व गोंदिया जिल्ह्याच्या बार असोसिएशन आणि आमच्या सोबत जे वाईन शॉपचे असोसिएशनचे अध्यक्ष महोदय आमच्यासोबत आलेले आहे, कारण की जे व्यवसाय आहे ते व्यवसाय बंद करण्याची वेळ आलेली आहे आणि हे व्यवसाय बंद कसा करू? आम्ही इतके पैसे लागलेले आहे की 25, 30, 40 लाख रुपये आता लागून राहिले आणि गोंदिया जिल्ह्यात नाही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे लायसन्स आहे असं देऊन राहिले जसे फुटाणे देत आहे। सब्जी भाजी घेण्याच्या मार्केटमध्ये जात आहेत त्याप्रमाणे आम्ही देऊन राहिले लोकांना, आमचे धंदा कसं चालणार? यासाठी आम्ही कलेक्टर महोदयाला पत्र दिलेलं आहे की आपण माननीय जे मंत्री साहेब आहे त्याची आमची एक विनंती दिलेली आहे, त्याच्यात 10% जे टॅक्स लागलेला आहे तर माफी करण्यात यावं आणि आमचे जे व्यवसाय आहे चांगल्या प्रमाणे चालू यासाठी आम्ही सहकार करा असं आमच्या पूर्ण गोंदिया जिल्हा आज पूर्ण बंद आहे। आमच्यासोबत जे वाईन शॉप आहे त्या लोकांना आम्हाला सहकार केलेला आहे, त्याचे आम्ही गोंदिया जिल्हा संघ बार असोसिएशन त्याला बहुत धन्यवाद देतो, कारण की आमचा सगळ्याचा व्यवसाय एकच आहे आणि जे शासनाची मागणी करतो की आमच्यावर जे 10% टॅक्स लागलेला आहे त्याला माफी करावं आणि आम्हाला सहकार करावा आणि जे राज्यात जिल्ह्यात जे अनधिक जे काम डुप्लिकेट दारू चालू आहे, व्यवसाय चालू आहे, त्यावर एक बंदी करावी आणि आम्हाला व्यवसाय करण्याची संधी द्या, ही आमची मागणी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।